हाय, कसे आहेत सगळे? रात्री गोळ्या घेऊन झोपलेली, त्याच्यामुळे आज सकाळी उठायला 10 वाजलेले आणि उठली तरी पण डोळे असे वाटत होते की जसे काही झोपच पूर्ण नाही झाली. संडे असल्यामुळे कसलीच घाई नव्हती, सगळं निवांत चाललेलं. सगळ्यात अगोदर चहा टाकला, कारण त्याची खूप जास्त गरज होती. भरपूर असा अद्रक आणि गवती चहा टाकून कडक चहा बनवला आणि खरंच ते पिऊन एवढं बरं वाटलं ना. नंतर थोडासा शिराही बनवलेला नाश्त्याला. सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर अगोदर टस्कीला आंघोळ घातलेली, कारण 2 आठवडे झालेले तिने आंघोळच केली नव्हती. त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं, केस वगैरे धुतले. पण आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटायच्याऐवजी मला खूप डाऊन फील होत होतं आणि ते टस्कीला कळत होतं. ती येऊन येऊन सारखी मला बघून जात होती. तिला आज आंघोळ घातलेली म्हणून तिला ट्रीट दिली आणि ट्रीट मिळाली ना की आमच्या मॅडम एकदम खुश असतात. तर खूप वेळ तिच्यावर बसून राहिले आणि मग नंतर जेवणाची तयारी करायची होती. मग आवरायला घेतलं. नाश्ता उशिरा झाल्यामुळे जेवणालाही आज उशीरच झाला. मग काय पटापट लागली कामाला. बरं नव्हतं वाटत म्हणून प्रशांतने भाकरी बनवायला नाहीच सांगितलं. मग फक्त चिकन आणि गरमागरम भात एवढंच बनवायचं होतं आणि कढई तर चढवली गॅसवरती. नंतर माझ्या लक्षात आलं की सकाळचं जे चिकन मी मॅगिनेशनला फ्रीझरमध्ये ठेवलेलं ते काढायलाच विसरले आणि आत्ता अक्षरशः त्याचं दगड झालं आहे, दगड. मग काय थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवलं आणि तोपर्यंत मसाला शिकून घेतला चांगला आणि मग नंतर त्यात चिकन टाकलं. थोड्या वेळात तेही रेडी झालं आणि मग जेवून घेतलं आणि सरळ झोपून गेली. ती संध्याकाळी 5:30ला सुटली डायरेक्ट. मग संध्याकाळी थोडं बाहेर गेलेलो, तेवढ्यात पाऊस चालू झाला. मग काय घरी आलो लगेच आणि आमच्या मॅडम पाहिलं किती शांतीने आरामात माझा हात घेऊन झोपलेत. थँक्यू फॉर वॉचिंग.